वरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका माझे हेची सर्व सुख पाहे ना श्रीमुख आवडे श्रीमुख आवडे तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडी सासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान निरंतर
हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 रूपालोचनी रूप पाहतालो रूप पाहतालो चढ़ी रूप पाहतालो चढ़ी हे सुखदारे ओ साजनी जाने ओ साजनी साजनी विठ्ठल वरवा सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो विठ्ठल माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखा सर्व सुखा ते आगर हे बाप रखुमादेवी वर रखुमादेवी वर देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा देवी वर देवी वर देव तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा
संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने येणे साधते साधने येणे साधती साधने येणे साधते साधने येणे साधते साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने येणे साधते साधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देते साधते साधने येणे साधती साधने येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ एका जनार्दनी संता पूर्ण करी मनोरथ पूर्ण करी मनोरथ पूर्ण करी मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ जनार्दनी संता पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ केले साधती साधने हे तेन साधती साधने तेन साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने येणे साधते साधने तुटे भवाची बंधने हो पार कुमाई हरी जय जय ताळी 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 हरी जय जय ढोपार कुमाई हरी जय जय ढोपार कुमाई हो पार जय जय ढोपार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमाई हो पार कुमार कुमाई हरी
तो
जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की, संत निवृत्तीनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय। हरी येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने, विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं। यदक्षरं मनाख्येयमानन्द केवलं भज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावे, तयाची टीका वाचिता ज्ञानेश्वरी। अति मूढते आणिले ब्रह्म भावा, नमस्कार माझा तया ज्ञान देवा। संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं। धन्य धन्य निवृत्ति, धन्य धन्य निवृत्ति देवा, धन्य धन्य निवृत्ति देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा। काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय
महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा से उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे देवा येणे साधते साधने तुटते भवाची बंधने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत संत मान्य संत लोकमान्य संत श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून या अभंगातून एकनाथ महाराज भगवंताच्या प्राप्तीचा सुलभ उपाय सांगून संतांचं महात्म्य प्रतिपादित करतायत. विठ्ठल एकनाथ महाराज या अभंगामधून आपल्याला प्रतिपादित करतायत जीवनामध्ये भगवंताची आपल्याला खूप आवश्यकता आहे. काही टप्पे पडत असतात, काही गोष्टी या जीवनासाठी अनावश्यक असतात, काही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक असतात, काही गोष्टी जीवनामध्ये आकर्षक असतात आणि काही गोष्टी जीवनामध्ये अत्यावश्यक असतात. बघा, जीवनामध्ये व्यसन करणं हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे? जीवनामध्ये व्यसन करणं कसं आहे? अनावश्यक आहे. या व्यसनाची आपल्या जीवनामध्ये काही गरज नाही. नाही का सांगतात ना, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिठी आती है. सांगतात व्यसन करणं म्हणजे आपल्या खिशातला पैसा घालून आणि तोंडामध्ये माती घातल्यासारखं. म्हणजे व्यसन हे जीवनामध्ये कसं आहे? अनावश्यक आहे. चला कळालं, व्यसन हे जीवनामध्ये त्याची काही आवश्यकता नाही, त्यजनीय आहे, अनावश्यक आहे. जीवनामध्ये आकर्षण काय हो? कपडा मळाला तो धुतला पाहिजे, त्याला साबण लावली पाहिजे, मान्य. घातल्यानंतर त्याला सेंट मारणं, परफ्यूम मारणं, हे काय? आकर्षण आहे. जीवनामध्ये आकर्षणाची सुद्धा काही आवश्यकता नाही. तुकोबराय संत आदी संत सांगतात, काय बोलला असे त्याची जीवनामध्ये काही आवश्यकता नाही. मग आवश्यकता कशाची जीवनामध्ये? अन्न वस्त्र निवारा हे जीवनामध्ये काय आहे? आवश्यक आहे. नाही मला थांबा, थोडस चुकलं. अन्न वस्त्र निवारा हे तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये आमचा एक मोबाईल धरा आणि चार्जर पण धरा. विनोद असा गमतीचा विषय सोडा. जीवनामध्ये आवश्यक गोष्ट कोणती आहे? अन्न वस्त्र निवारा ही जीवनामध्ये आवश्यक गोष्ट. आणि अत्यावश्यक काय? मला सांगा, श्वास घेणं म्हणजे हवा. हवा ही जीवनासाठी कशी हो? अत्यावश्यक. मला सांगा, किती मिनिटं हवा नसली म्हणजे मनुष्य जगेल? नाही का? जीवनामध्ये हवा ही कशी आहे? अत्यावश्यक आहे. आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन म्हणजे ही काय होते? हवाच ना. ती जर जीवनामध्ये नसेल तर मात्र काही उपयोग नाही. ती जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. जशी हवा जीवनामध्ये अत्यावश्यक आहे ना, तसा देव सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. असा देव जर आमच्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे, मग तो आम्हाला मिळाला पाहिजे, प्राप्त झाला पाहिजे. मग काय करायचं ते सांगतात. जर भगवंत प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी संतांचे चरण पकडले पाहिजे. आणि संतांच्या चरणाच्या माध्यमातून जर देवाची प्राप्ती झाली तर जेवढी संसाराची बंधन आहे तेवढी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगत नाही. आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे वेद. आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे वेद आहे. तो वेद सुद्धा सांगतो संताशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देते बाई. बरं, आम्ही संतांच्या चरणाजवळ राहिलो तर काय परिणाम होईल? एकनाथ महाराज म्हणतात, आपण जर संतांच्या चरणाजवळ राहिलो, एका जनार्दनी संत
पूर्ण करीती मनोरथ. आपल्या अंतःकरणामध्ये जे काही मनोरथ असेल, जी इच्छा असेल, ते संत काय करत असतात, पूर्ण करत असतात. म्हणून येणे साधती साधने असा अभंगाचा सरळ घोषवारा तुमच्या समोर प्रतिपादित केला आहे. विठ्ठल बघा, तुम्हाला बसताना आज आनंद झालाय, पण मी इथं उभं राहिलोय ना, अक्षरशः डीजेची गरज नाही मला नाचण्याकरता. आपल्या सर्वांना माहित आहे, एक वारकरी संप्रदायाचं उत्तुंग व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी आपल्या आयुष्यातला क्षणोक्षण या वारकरी संप्रदायासाठी झिजवलाय, आज त्यांची या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. मला जर अगोदर माहित असतं ना, बाबा या ठिकाणी आले, मी फेटा बांधण्याचा प्रयत्नच केला नसता. मला सांगा, सूर्य आहे आणि सूर्यासमोर काजव्यानं सांगायचं सूर्यापेक्षा माझा प्रकाश कसा आहे, जास्त आहे. आता किती काजवे एकत्र झाले म्हणजे सूर्य होईल? मला सांगा, किती काजवे एकत्र केले म्हणजे सूर्य होईल? तसे आमच्यासारखे किती एकत्र केले म्हणजे बन्सी बाबा, अशोक बाबा होतील? हे अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, पण त्यांचा मोठेपणा आहे. आणि खरं गुरुचा मोठेपणा हा असतो आपला शिष्य, नाही का? आम्ही सुद्धा बाबांच्या, सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेतले बाबा असतील, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान मध्ये महान कवी म्हणजे गुरुवर्य माधव बाबा फुले यांचेच आम्ही शिष्य. ना तरी बालक बोबडा बोली, वेडा बाकुडा वेचुका पावली, ते चोच करून माऊली रिचे, नाही का? मुलगा आहे, आणि चालता चालता मुलगा काय होतो, पडतो. मग आईला काय दुःख होतं का? आईला उलटा आनंद होतो, माझा मुलगा पडला पण चालायला लागला. तसं आजही माझ्याकडनं सिद्धांताचा अपसिद्धांत होईल हे मला 100% माहित आहे, पण गुरु या ठिकाणी आहे. जिथं जिथं चुकलंय तिथं तिथं गुरूंनी मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून आज, आणि खरं सांगायचं तर बाबा जी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे सद्गुरु जोग महाराजांची, तिथे परीक्षक म्हणून बाबा असतात. मग आता ही माझी काय झाली, परीक्षाच झाली ना. त्या परीक्षेमध्ये किती उतराई होऊ, किती उत्तीर्ण होऊ, नाही का? हा संशोधनाचा विषय. बाबांची या ठिकाणी उपस्थित, त्यांचीच अनुमती घेऊन या अभंगाकडे आपण येऊया. या अभंगाचा प्रास्ताविक चिंतन करण्या अगोदर काही अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. काही वर्षी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्री क्षेत्र पाडाळी गावातील नाम सप्ताह संपन्न होत आहे. तसं जर बघितलं, ह्या पाडाळी गावाचं एक आगळं वेगळं महत्व आहे, नाही का? त्याचं एक वेगळं स्थान आहे, जिल्ह्यामध्ये वेगळं स्थान आहे, राज्यस्तरामध्ये वेगळं स्थान आहे. कारण ह्या भूमीतनं प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्ती दिलेले, देशाची सेवा करण्यासाठी सुद्धा व्यक्ती या भूमीने दिलेले, नाही का? शेतकरी पोटामध्ये अन्न सुद्धा ज्यांच्या निमित्तानं घालायला मिळतं, असे प्रगतशील शेतकरी सुद्धा या गावामध्ये. एवढंच नाही, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा या गावातनं होत जाते. राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे समाजसेवेमध्ये सुद्धा हे गाव काय आहे, अग्रेसर आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला, सर्व बाजूनं परिपूर्ण असलेलं हे पाडळी गाव आहे. आणि राहिला तो आध्यात्मिक विषय, आध्यात्मिक विषयामध्ये तर हे गाव परिपूर्ण आहे, याचा आपण सगळे डोळ्याने तो अनुभवतो. सद्गुरु जोग महाराज म्हणजे बाबांचा कोणताही आदेश आला तर या गावानं कधीही माघार घेतलेली नाही. आताच नाही, बंकर स्वामी असतील, जेवढी परंपरा असेल, हे गाव या परंपरेमध्ये उतराई झाले. म्हणजे या भूमीची कमीत चर्या नाही, एक 67 वर्ष झाले हा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या नामसप्ताहामधली आजची फेरफार होऊन आलेली ही कीर्तन रूपी सेवा, नाही का? तसं माझं नियोजन तिसऱ्या दिवसाचं पुष्प होतं. म्हणलं बरं झालं असतं, तिसऱ्या दिवशी आपला कार्यक्रम होऊन गेला असता. पण काय दैव योग, नाही का? त्याही दिवशी बाबा आले, सांगितलं आता तुम्ही थांबा. म्हणला गुरु आज्ञा, बाबा म्हटले तर थांबा तर थांबा. पण ते बाबा गेले गुरुवर्य, आणि हे बाबा आले, नाही का? पण कसं असतं, गुरुने परीक्षा घेतली पाहिजे शिष्याची. त्याच्याशिवाय मला सांगा, कोणतं
कोणतं सोनं चांगलं हो? जे कसलेलं सोनं चांगलं की बनावट सोनं चांगलं? कोणतं सोनं चांगलं? कसलेलं. तसं कीर्तनकार सुद्धा कसून घेतला पाहिजे, नाही का? कसा घेतला पाहिजे? कसून घेतला. म्हणून बाबा या ठिकाणी नक्कीच आपण अभंगाच्या धोरणास चालण्याचा संबंधाने विचार करूया. त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही म्हणाल हा बाबा लैला आमचा आहे, असं नाही. आपला परिचय खूप दिवसापासून या गावामध्ये सर्वांना मी ओळखतो, नावानिशी ओळखतो, सर्वांना ओळखतो. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. कोणाचं नाव घेतलं, कोणाचं राहिलं, पण जे प्रामुख्याने नाही का आदरणीय आम्हाला जे गुरुस्थानी आहे अशोक बाबा धांडे शास्त्री, त्यांच्याच सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या आज्ञेनं आणि हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार प्रल्हाद महाराज धांडे यांच्या निमंत्रणानं ही मला सेवा आज या ठिकाणी प्राप्त झाली आपणा सर्वांच्या वतीने. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्याला माहिती आहे खूप दिवसाची सेवा येईल. इथे सुद्धा आदरणीय खूप गोड गळा ज्यांचा आहे. काहींचं गाणं असतं, काहींचं काय असतं? गाणं. पण भजनामध्ये कीर्तनामध्ये गाणं चालत नाही, तर इथे काय पाहिजे? भजन पाहिजे, नाही का? काय पाहिजे? गाणं वेगळं आणि भजन वेगळं. भजन मधून देवासाठी जे आळवलं जातं त्याला भजन म्हणतात. असे भजन सम्राट माझे गुरुबंधू निवृत्ती महाराज चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तपरायण श्याम महाराज कृष्णा महाराज बारवरकर हेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच गुरुमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता कोणाचं मृदंगावर ज्यांची थाप आहे आदरणीय गोड व्यक्तिमत्व माझे गुरुबंधू समाधानजी महाराज घोडे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. बघा आता कोणाचं नाव घेतलं म्हणजे कोणाचं तरी राहणार आहे. म्हणून एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळतो. मस्त संतांच्या. बघा जीवनामध्ये कितीही पैसा आला अथवा जीवनामध्ये आपण कितीही सत्ताधीश झालो तरी आपल्याला सुख मिळेल असं वाटतंय का? आपण कितीही श्रीमंत झालो अथवा कितीही सत्ताधीश झालो तरी आपल्याला सुख मिळणार नाही. बघा कितीही श्रीमंत झालो तरी 5 गोष्टी जीवनामध्ये मिळत नाही. कितीही पैसा असू द्या, मला सांगा आयुष्य वाढवता येतं का? आयुष्य विकत घेता येतं का? याचा अनुभव सर्वांना आहे. कोरोनाच्या काळामध्ये 40-50 लाख रुपये घेऊन लोक टेबलवर ठेवायचे. डॉक्टर साहेब काही करा पण मला ऑक्सिजन द्या. डॉक्टर सांगायचे आमच्याकडे काही बेड सुद्धा शिल्लक. म्हणजे सोबत पैसा आहे पण पैशानं आयुष्य वाढवून मिळता येत नाही. पैशानं आयुष्य मिळत नाही, पैशानं भूक मिळत नाही, पैशानं झोप मिळत नाही आणि पैशानं सुख मिळत नाही. अशीच बरीचशी मंडळी आता बाबा जिथनं आले नाही का पैठण क्षेत्रामध्ये. म्हणून योगायोग आज अभंग सुद्धा कोणाचा घेतला? नाथ महाराजांचा अभंग घेतला. नाथ महाराज म्हणतायत देवाची प्राप्ती करायची असेल, देव प्राप्त करणं म्हणजे काय सांगतात? सुख प्राप्त करणं, नाही का? पैठण क्षेत्रामध्ये बरीचशी मंडळी बसली, पारावर बसली, आपापसामध्ये विषय निघाला. बघा आपण एवढे सत्ताधीश आहे, आपण एवढे श्रीमंत आहे, सगळं काही आपल्याकडे असताना जीवनामध्ये मात्र सुख नाही. काय केलं पाहिजे? सुखासाठी काय केलं पाहिजे? सगळेजण दुःखी दिसतायत. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोही नाही रे. सगळे दुःखी दिसतायत, सर्व दुःखी दिसतायत. जो देखे सो दुखिया सुखिया राजा
सुखिया बाबा सुखिया कोही नाही रे. राजाही दुःखी आहे. राजा म्हणजे सत्ताधीश आहे, पैसा आहे, तरी सुद्धा काय आहे, दुःखी आहे. प्रजाही दुःखी आहे. मग आता त्यांनी विचार केला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? सर्व मंडळीने विचार केला. आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर आपण कोणाकडे गेलं पाहिजे? नाथ महाराजांकडे गेलं पाहिजे. सर्व मंडळी पारावरनं उठली आणि नाथ महाराजांच्या घरी गेले. नाथ महाराजांचं भजन चालू होतं. भजन संपलं. जय हरी महाराज, जय हरी. कशासाठी आलात? बसा. सर्व बसले. महाराज आम्ही तुमच्याकडे आलोय. म्हणे कशासाठी आलात? महाराज आमच्या जीवनामध्ये सर्व काही आहे, फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. म्हणे काय? आमच्या जीवनामध्ये सुख नाही. नाथ महाराजांनी प्रश्न केला, मग सुख जर पाहिजे होतं तर मग सुखासाठी काही प्रयत्न केले की नाही? त्या मंडळीने उत्तर दिलं, महाराज सुखासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. म्हणे काय प्रयत्न केले? म्हटलं आम्हाला जर भरपूर जर जमीन असेल तर आम्ही सुखी होऊ, म्हणून खूप काबाड कष्ट करून जमीन कमवली, पण सुख मिळालं नाही. आम्हाला वाटलं बंगला बांधला म्हणजे आम्हाला सुख मिळेल. आम्ही बंगलाही बांधला पण आम्हाला सुख मिळालं. म्हटलं फिरण्यासाठी गाडी घेतली म्हणजे सुख मिळेल. आम्ही गाडी घेतली तरी सुख मिळालं नाही. महाराजांच्या लक्षामध्ये आलं. महाराज सांगतात तुम्हाला अपेक्षा करताय सुखाची आणि साधन करताय दुःखाचं. कारण संसार कसा आहे? दुःखामुळे. संसार दुःखामुळे. चहूकडे इंगळ नाही का? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. आणि कसं आहे माहितीये का? जास्त लोक वारकरी संप्रदायाकडे वळत नाही. याचं कारण काय असेल माहिती का? वारकरी संप्रदाय तत्वज्ञान सांगतो, म्हणजे खरं सांगतो. एखादा जर बाबा असेल ना, दोरा देईल, काहीतरी जा तुझ्या संसारामध्ये खूप तुला पैसा मिळेल आणि तू खूप सुखी होशील, समजायचं हे खरं नाही. संतांकडे गेलं, वारकरी संप्रदायामध्ये गेलं का पहिला धक्का देतात, बाबा जे तू संसार करतोयस ना त्या संसारामध्ये सुख नाही, म्हणजे यथार्थ सांगतात. म्हणून लोक इकडे जास्त वळत नाही. लोकांना काय पाहिजे असतं? सुख पाहिजे. त्यात पण कोणतं पाहिजे? प्रपंचामध्ये प्रपंच धरून. पण हे वारकरी संप्रदाय सांगतो प्रपंच धरून सुख मिळणार नाही. महाराज म्हणून नाथ महाराज सांगतात, हे बघा तुम्ही अपेक्षा करताय सुखाची आणि साधन करतायत दुःखाचं. कसं सुख प्राप्त होईल मला सांगा? वर्म चुकल्यावर साध्य प्राप्त होईल काय? सर्व सुखाची आशा जन्मलेला, सर्व सुखाची आशा जन्मलेला, प्रमाण दिले बाबांनी. सर्व सुखाची आशा जन्म. आपल्याला आशा आहे का संसारामध्ये सुख आहे, पण पूर्ण आयुष्य जातं पण सुख प्राप्त होत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणजे संसारामध्ये सुख नाही हे कळालं. महाराज सांगतात तुम्ही संसारामध्ये सुख शोधत होतात म्हणजे तुम्ही साधन चुकीचं करताय. साधन चुकलं मग साध्य प्राप्त होतं का? बाबा आपण सर्व आहे, समजा मला जर नाशिकला जायचंय आणि मी बसलो इगतपुरीच्या गाडीत, पोचल काय नाशिकला? का पोचणार नाही? गाडीत तर बसलोय की नाही. काय चुकलंय? साधन चुकलं म्हणजे साध्य प्राप्त होणार नाही. वर्म चुकले या नोहेचे कारण, वर्म चुकले या नोहेचे कारण, वर्म चुकले या नोहेचे कारण, वर्म चुकले या नोहेचे कारण. गेला होय श्रावण
चुकलं, जेवढं काही केलं सगळं काय होत असतं, निष्फळ ठरतं. बाबांनी प्रमाण दिलं, दृष्टांत सांगून जाईल. वर्म चुकलं की साध्य प्राप्त होत नाही. आपला नामसप्ताह चाललाय, असंच एका गावामध्ये नामसप्ताह चालला. हरिपाठ झालं. सूत्रसंचालन करणार होते, त्यांनी सांगितलं, हे बघा आता हरिपाठ झालाय, आत्ताची संत भोजनाची पंगत आमक्याच्या घरी आहे, तरी सर्वांनी भोजनाला जा. कारण 9 ते 11 कीर्तन होतं. आपलं वेगळं नाही का, तिथे 9 ते 11 कीर्तन होतं. सांगितलं सूत्रसंचालन, सर्व लोक गेले, भजनी सगळे गावातले लोक गेले. आणि जेवण ज्यांच्या घरी होतं संत भोजन, ते 2च जण होते, विठोबा आणि रखुमाई, पती पत्नी. त्यांना खूप आनंद होता, आपल्या घरी संत भोजन होता. रांगोळी काढली, सर्व सजावट झाली, सगळं स्वयंपाक तयार झाला, सगळे भजनी आले, जेवायला बसले, पात्र वाढले, सर्व पदार्थ वाढले. आता पुंडलिक वरदेव म्हणायचं आणि सुरुवात करायची. पुंडलिक वरदेव मुखातनं काढलं आणि लाईट गेली. लाईट गेल्यानंतर सगळ्यांची धावपळ झाली. आता काय करायचं. त्या आजी होत्या, त्या घराच्या बाहेर गेल्या. का लाईट गेली असावा, पलीकडे बघितलं लाईट आहे, इकडे बघितलं लाईट आहे, आपल्याच घरातली लाईट गेली, काय कारण असावं. पण त्याच्यामध्ये कोण होतं जेवणामध्ये, मंडपावालाही होता. मंडपवाल्याला म्हणे, थांबा, जे काही झालं असेल ते मी बघतो. बल्ब होता, त्या बल्बजवळ स्क्रू होता. तो स्क्रू काय झाला, लूज झाला. त्याने काय केलं, त्याला उभं राहायला खुर्ची दिली, खुर्चीवर तो उभा राहिला. त्याच्या खिशातनं काय काढलं, टेस्टर काढलं. तो स्क्रू काय केला, फिट केल्याबरोबर काय आली, दोघांनाही आनंद झाला. बरं झालं तुम्ही काम केलं, बरं झालं लाईट आली. सर्वांचं जेवण झाली आणि सर्व कीर्तनाच्या तयारीसाठी निघून गेले. आता दोघंच बसले. दोघांनी विचार केला, आपणही पटकन जेवण करायचं आणि पहिले कीर्तनाला जायचं. दोघांनी ताट वाढलं आणि आता पुंडलिक कवरदेव करायचं. आणि पुन्हा काय गेली, लाईट गेली. पुन्हा लाईट गेली, म्हणजे थोडं ताकद चाला लाईट गेल्यासारखं. लाईट गेली, दोघंच अंधारामध्ये. ती आजीबाई म्हणतात, ओ काय तोंडाकडे बघतात, आता अंधारात काय दिसणार आहे. म्हणे काय झालं, लाईट गेली. म्हणे आता काय करायचं. पुन्हा आता त्या माईकवाल्याला बोलवायला जायचं का, आता त्याला कीर्तनाची तयारी करायची. मग एक काम करा ना, तो कुठे उभा राहिला होता, खुर्चीवर, हे घ्या खुर्ची. असं बाबा खुर्चीवर चढले. पण म्हणे त्याच्या हातामध्ये काहीतरी होतं. काळजी करू नका, आपल्याकडे पण आहे. आजी घरामध्ये गेल्या आणि आजीनं घरातून काय आणलं असेल, उलथन, चपात्या उलथायचं उलथन आणलं. म्हणजे त्याच्याही हातात होतं आणि तुमच्याही हातात. बाबाने उलथन घेतलं. लावू का नको ते टेस्टर स्क्रूला काय केलं, टच केल्याबरोबर त्याच्यातली जे विद्युत होतं, जी वीज होती, ती कुठे गेली. बाबाला झटका बसला आणि बाबा खुर्चीवरनं खाली असे पडले. पडल्यानंतर मला सांगा, लाईट लागली का, साध्य प्राप्त झालं. मला सांगा, त्यानंही खुर्चीच वापरली, बाबांनी काय वापरली, खुर्चीच वापरली. त्यानंही फिट करण्यासाठी साधनच वापरलं आणि बाबांनीही काय वापरलं. मग आता चुकलं कुठं, काय चुकलं, जे स्क्रू फिट करायचं साधन काय आहे, टेस्टर. आणि बाबांना काय घेतलं, म्हणजे काय चुकलं, साधन चुकलं, म्हणजे साध्य प्राप्त होत नाही. तसं प्रपंचामध्ये आपण कितीही जरी प्रपंच केला तरी सुख प्राप्त होणार नाही. आणि त्या नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, तुमचं वर्म चुकली या वर्म फेरा पडे, सुख प्राप्त होणार नाही. मग आता नाथ महाराज, आम्ही तुमच्याकडे एवढ्या आशेने आलोय, आम्हाला सुख पाहिजे, मग तुम्हीच सांगा ना आम्ही सुखासाठी काय करू. म्हणे सुख पाहिजे ना तुम्हाला, मग कुठे जा, सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय, मग तू अवघाची सुखरूप जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. म्हणे काऊ महाराज, आम्ही तुमच्याकडे सुखासाठी आलो, तुम्ही आम्हाला कुठे पाठवतायत, पंढरपूरला पाठवतायत. नाथ महाराज सांगतात, एका देवाशिवाय सुखरूप कोणीही नाही. आपल्या सर्वांना प्रमाण माहिती आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी
सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सर्व सुखाचे आगर सावता म्हणे शारंधर सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा सुखरूप ऐसा तुझ कोण सुखरूप ऐसा तुझ कोणी सुखरूप ऐसा तुझ कोण माझ्या पांडुरंगा सारी गातो माझ्या पांडुरंगा सारी गातो माझ्या पांडुरंगा सारी गातो सुखरूप तुझा कोणी सुखरूप तुझा कोणी कोण सांगा दुजा म्हणजे दुसरा कोण आहे सुखरूप देवाशिवाय कोणीही सुखरूप नाही. आणि मला सांगा आपल्याला घ्यायची आहे साखर आणि आपण कपड्याच्या दुकानात गेलो तर साखर मिळेल का काय तिकडनं उत्तर आलं तिथं साड्याच मिळेल म्हणे. मला सांगा कपड्याच्या दुकानामध्ये काय मिळेल कपडेच मिळतील साखर मिळणार नाही. तसं आपल्याला सुख पाहिजे आणि आपण दुकान कोणतं शोधतोय संसाराचं दुःखाचं तिथे सुख मिळणार नाही. सुखाचं दुकान कुठे पंढरपूरला नाही तिथे गे ते नेविना जीवा सुख नये त्याच्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. महाराज कळालं सुख प्राप्त झालं पाहिजे म्हणून कुठं गेलं पाहिजे पंढरपूरला गेलं पाहिजे. कळालं आता आम्ही 100% कळालं आम्हाला सुखाची अपेक्षा आहे आणि ती देवाकडे आमचं मनोरथ पूर्ण होईल म्हणजे देव आपलासा केला म्हणजे सुख आम्हाला प्राप्त होईल. कळालं मग आम्ही जाऊ का पंढरपूरला. थांबा थांबा घाई करू नका कारण परमार्थामध्ये घाई चालत तातडी चालत नाही. साधनामध्ये तातडी केली पाहिजे पण साध्यामध्ये तातडी करायची नाही. साधनामध्ये तातडी केली पाहिजे पण साध्यामध्ये तातडी. काय झालं घोटीमध्ये एक जण गेला त्यानं ऐकलं होतं दान केलं की स्वर्गातनं विमान येतं असं त्यांनी फक्त चालता चालता ऐकलं. तो आपल्यासारखा कीर्तनात बसणारा एखादा कसा मंदिर दिसलं तसा तो आईला आला 2 मिनिटं बसला गेला आणि त्याने फक्त काय ऐकलं दान केलं की स्वर्गातून काय येतं बस म्हणे आता काही नाही आपल्या कानावर पडले आता दान करायचं. उठला सकाळी पैसे घेतले घोटीमध्ये गेला एक बटाट्याचा कट्टा घेतला आणि पूर्ण चौकामध्ये वाटून दिला. चौकात वाटला आणि दुसऱ्या मोकळ्या चौकात येऊन उभा राहिला ना आकाशाकडे बघतोय. त्याचा मित्र म्हणे का रे बाबा वरती बघतोय तू काल ऐकलं नाही का म्हणे काय दान केल्यावर काय न्यायला येतंय म्हणे तू काय दान केलंस म्हणे बटाटे दान केले. आपलं कळालं आम्ही पंढरपूरला जातो देवाला आपलं करतो म्हणजे आम्हाला सुख प्राप्त होईल. आणि महाराज सांगता याच्यामध्ये तातडी करायची नाही. मी सांगत होतो तो बटाटे बघत होता नाही का पोतभर बटाट्याने स्वर्गातून विमान येणार आहे काय म्हणजे साध्याच्या ठिकाणी तातडी करायची नाही. साधनांमध्ये तातडी केली पाहिजे. अन्नदान भरपूर केलं पाहिजे साध्य नंतर प्राप्त होत असतं नाही का. तसंच तातडी साधनामध्ये केली पाहिजे. मग महाराज सांगतात हे बघा तुम्ही पंढरपूरला गेले तर फक्त देव दिसेल पण देव कळणार नाही असं म्हणतात. देव दिसेल कळणार नाही. देव दिसण्याचा विषय नाही. देव कशाचा विषय कळण्याचा. मला सांगा माणूस लांबून दिसतो आणि जवळून कळतो. ज्याच्या सहवासात आपण राहतो त्याचा सगळा स्वभाव आपल्याला कळतो. म्हणजे लांबून माणूस एखादा आला अचानक एखाद्या दिवशी आपल्याला तो दिसेल पण त्याचा स्वभाव कळणार नाही. आणि जो कायम सोबत मध्ये त्याला त्याचा काय करतो स्वभाव कळतो. तसा देव आपल्याला फक्त दिसेल पण कळणार नाही. का मग देव दिसल्यानंतर आम्हाला सुख मिळेल काय दिसल्यानं सुख मिळणार नाही. तो कळाला पाहिजे असं म्हणतायत. मग आम्हाला सांगा मग तो आम्हाला देव यथार्थ प्राप्त झाला पाहिजे
तो हरी मिळाला पाहिजे. मग आता आम्ही कोणाचे पाय पकडू? नाथ महाराज म्हणतात तो हरी जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल ना तर तुम्ही कोणाचे पाय पकडा? हरी प्राप्तीची उपाय उपाय हरी प्राप्तीची उपाय हरि प्राप्ति देव पाय हरि प्राप्ति देव पाय हरी प्राप्तीची उपाय उपाय हरी प्राप्तीची उपाय हरि प्राप्ति देव हरि प्राप्ति देव डरावे संता पाय डरावे संता पाय तेरे साधते साधन काल तेरे साधते पाय डरावे संतांचे पाया साधते हरे प्राप्ति से संतांचे डरावे संतांचे नाथ महाराजांनी उत्तर दिलंय तुम्हाला सुख कोणाकडे मिळणार आहे? देवाकडे. पण तो देव काय केला पाहिजे? प्राप्त केला पाहिजे. हो महाराज कळालंय त्या देवाशिवाय आम्हाला सुख मिळणार नाही. मग तो हरी प्राप्त केला पाहिजे. पहिलंच कडवं काय वापरलंय? हरी शब्द. पहिला काय वापरलाय? हरी. हरी शब्दाचे अनेक अर्थ निघतात पण ढोबळ 3 सांगून जातो. हरी म्हणजे काय? जो पापाचं काय करतो? हरण करतो तो हरी. जो चित्ताचं काय करतो? हरण करतो तो हरी. आणि जो कर्माचं काय करतो? हरण करतो. हरिपाठामध्ये म्हणतात ना हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र. म्हणून तो हरी आपलासा केला पाहिजे कारण आपले पाप हरण करण्याची क्षमता फक्त देवामध्ये. म्हणून तो हरी आम्हाला काय झाला पाहिजे? प्राप्त झाला पाहिजे. कळालं? दुसरं चित्ताचं काय करतो? हरण करतो. आपल्याला माहिती काल्याच्या प्रसंगामध्ये त्याचं सर्व विवरण आहे. हरीने माझे भार वित्त विसरले म्हणजे दुसरं काय? आणि बाबा तर त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहे नाही का? काला स्पेशलिस्ट. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले म्हणजे हरी काय करतो? चित्ताचं हरण करतो, पापाचं हरण करतो आणि कर्माचं सुद्धा काय करतो? हरण करतो. तुका म्हणे हरी काही म्हणजे कर्म शिल्लक ठेवत नाही. म्हणून तो हरी काय केला पाहिजे? आपलासा केला पाहिजे. आणि जीवनामध्ये देवच नसेल तर जीवनाचा काय उपयोग हो? मला सांगा जीवनामध्ये देवच नसेल तर जगण्यामध्ये काय अर्थ आहे? माऊली छान ओवी खर्च करतात. कणे विन सोपटे कणसे लागली काय करावे गोमटे ओस नगर. हे बाजरी लावली. काय लावली? खत घातलं, फवारण्या केल्या, बाजरी जोरात आली. कणसही चांगले आले पण त्या कणसांमध्ये काय नाही? दाणे नाही. मग मला सांगा किती जरी चांगलं आलं त्याचा काय उपयोग? कणे विन सोपटे कणसे लागलीसे घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर. असं सुंदर गाव आहे, बंगलेच्या बंगले, बगीचेच्या बगीचे, पण त्याच्यामध्ये कोण नाही? लोकच नाही. काय करावे गोमटे ओस नगर. तसं जीवनामध्ये देवच नसेल तर जीवनाचा काय उपयोग आहे? आगी लागतया सुखा जेने नोहे हरी मुखा जेने नोहे हरी मुखा जेने नोहे
असली पाहिजे, नाही का. प्रमाणामध्ये कीर्तन काय चाललं पाहिजे. महाराजांनी छान प्रमाण दिलं, तर जीवनाचा काही उपयोग नाही. आणखी ओवी खर्च करतात माऊली. जैशा साबरी वाढी नाल्या सरळा वा वरी फळ ना आतू पोकळा का स्तन झाले गळा आजे. झाली गळा शेळी आहे जैशी. आजे उदाहरण काय सांगितलंय बघा ना. साबरी वाढली, साबरी. वा कोणी साबरीचं पीक घेतं का हो आतापर्यंत? का घेत नाही? त्याला फळही नाही आणि ते जाळायच्याही कामाचं नाही. जैशा साबरी वाढी नाल्या सरळा वरी फळ न आतू पोकळा, म्हणजे जाळायच्याही कामाचं नाही. मला सांगा, शेळी शेळी शेळीला काय असतात? स्तन असतात गळ्याला. किती लिटर दूध येतं त्याच्यात? त्याचा काही उपयोग नाही. का स्तन झाली आहे गळा शेळी, काय उपयोग आहे? तसं जीवनामध्ये जर देवच नसेल तर काय उपयोग आहे? छान उदाहरण सांगताय. छान पक्षी आहे, अतिशय मनमोहक पक्षी आहे, पण त्याला पंखच नाही, काय उपयोग? पंछी पंख बिना, पंछी पंख बिना. सुंदर गाय, कपिला गाय, पण तिला शिरच नाही, काय उपयोग? धेनू शिर बिना. हा तैसा मानव भजन बिना. सुमिर न कर रे मेरे मना. एकानं विहीर खोदली, काय करली? विहीर खणली, खूप विहीर खणली, कडाई छान बांधला आणि अख्ख्या गावाला सांगायला लागला मी विहीर खणली, मी विहीर खणली. लोकही जायचे बघायचे, वा सुंदर, वा सुंदर. सगळ्यांनी म्हणलं वा वा सुंदर आहे, खूप खर्च केला, वा विहीर एक नंबर आहे. पण त्या विहिरीला काय नाही? मला सांगा, एवढा खर्च करून काय उपयोग? दिसायला सुंदर आहे, खोल आहे, पण तिच्यामध्ये काय नाही? पाणी नाही. कूप नीर बिना. कूप म्हणजे विहीर, तिच्यामध्ये पाणीच नसेल तर काय उपयोग आहे? पर्वत आहे, त्या पर्वतावर झाडच नसेल तर काय उपयोग? पर्वत एक वृक्ष के बिना, एक वृक्ष एक पर्ण के बिना. झाडाला पानच नसेल तर काय उपयोग आहे? फूल आहे फूल, त्या फुलाला सुगंधच नसेल तर काय उपयोग आहे? ते सांगतात तसं जीवनामध्ये देवच नसेल तर या जीवनाचा सुद्धा काही उपयोग नाही. वैसा नर हरी नाम बिना, नाही का. सुमिर न कर रे मेरे मना. तसं जीवनामध्ये जर देव नसेल तर त्याचा काहीच अर्थ नाही. मग त्या माणसांना नाही पटलं. कसं असतं, एखाद्याला ज्ञान सांगायचं असेल तर त्याची काय पाहिजे? योग्यता पाहिजे. आता मला सांगा, सांगणारे कोण आहे? नाथ महाराज आहे, त्यांचा अधिकार आपल्या सर्वांना माहिती आहे. कावडीने ज्या घरी पाणी चक्रपाणी, म्हणजे देव ज्यांच्या घरी काय करतोय? सांगणारे नाथ महाराज आहे, त्यांची योग्यता मोठी आहे. बरं, जे लोक बसले त्यांच्या सुद्धा मनाची काय केली? त्यांनी योग्यता तयार केली. त्यांना सुद्धा आता वाटायला लागलं देवाशिवाय सुख नाही, आणि त्यांच्या सुद्धा अंतकरणामध्ये कंठ दाटून यायला लागला, भेटीला गे जीवा केव्हा भेटशी केशवा. देव मला भेटला पाहिजे. त्यांच्या अंतकर, आणि जोपर्यंत मनुष्याची योग्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञान सांगू नये. वारकरी संप्रदायात तर नियम तसाच आहे बघा. आपण वेदामध्ये शास्त्रामध्ये प्रवेश करायचा म्हटला तरी त्याला काय आहे? पक्ष प्रस्तांतरही आहे, नाही का. योग्यता आहे, अधिकार आहे. जसा अधिकार असेल तसा काय केला पाहिजे? उपदेश केला पाहिजे. मला सांगा, ज्याला स्वतःची बुद्धीच नाही त्याला शास्त्र काय करेल? यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम वेनस्य दर्पण किम करिष्यति. सुरदाजी आपल्याला नाही म्हणत बरं का. हा, लोचनाभ्याम वेनस्य दर्पण किम करिष्यति. त्या माणसाला डोळेच नसेल तर त्या माणसाला आरशाचा काही उपयोग नाही. तसं ते सांगतात, जीवनामध्ये जर देवच नसेल तर या जीवनाचा सुद्धा काही उपयोग नाही. अधिकार पाहिजे माणसाचा, ज्याला स्वतःचा अधिकार नाही. आणि का अधिकार नसेल तर गोष्ट सांगू नये, ती आपल्या अनगडीत येते, नाही का. प्रल्हाद महाराजांना माहित असेल, मुलांची योग्यता असेल तरच काय केलं पाहिजे? मूड असेल तरच सांगितलं पाहिजे, नाही तर अनगडी येतं. एक चिमणी होती आणि एक माकड होतं. दो पाऊस आला. पाऊस आला, आता चिमणीनं काय बनवलं होतं? घरटं. चिमणी कुठे गेली? पण माकडानं काही घरटं बनवलं
नाही. थोड्या वेळानं पाऊस उघडला, ते कुडकुडत बसलं होतं. चिमणी बाहेर आली आणि चिमणी म्हणू लागली, माकड दादा एवढा दो पाऊस आला पण तुम्ही इथेच बसला, काय करावं म्हणे, घर नाही. मग काय केलं म्हणे, हात दिया पाव दिवा दिया दी नर ऐसी काया इतने दिन हुए घरटा क्यों नाही बनाया. त्याला राग आला, एवढीशी चिमणी आणि मला सांगते. मी काय सांगतोय, उपदेश कोणाला करावा हे महत्वाचं. त्या माकडाला राग आला, एवढीशी चिमणी मला शिकवते, मी या झाडाचा त्या झाडावर उड्या मारतो आणि ही चिमणी मला शिकवते. राग आला आणि काय केलं, गेलं जे लोंबकळत घरटं होतं ते घरटं घेतलं, तोडून मोडून काय केलं, मोकळं गेलंय, फेकून गेलं. चूक कुठे घडली, चिमणीनं काय केला, उपदेश केला पण योग्य व्यक्तीला केला नाही. बऱ्याच चिमण्या उपदेश करतात. कळालं तर कळालं नाही का. सकाळी उठल्यापासून आपलं डोकं खात असतं, असं नका करू, तसं नका करू, असं नका करू. बऱ्याच चिमण्या बोलतात पण मात्र मी बोलत नाही का. तसं ते सांगतात, क्रोधी अविश्वासी त्याची बोध त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा. तसे नाथ महाराज सांगताय म्हणजे ते आपली व्यर्थ वाचा शिनवणार नाही. माणसांची सुद्धा योग्यता तशीच होती आणि सांगणारे सुद्धा त्याच योग्यतेचे होते. मग नाथ महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला देव पाहिजे तर तुम्हाला कोणाचे पाय पकडले पाहिजे, संतांचे पाय पकडले पाहिजे. कारण संतांचं मालक कोण आहे, देवाचे मालक कोण आहे, संत आहे. निष्काम सेवेचं कर्म देवाच्या डोक्यावर आहे. संत म्हणेल तसं देवाला काय करावं लागतं, राहावं लागतं. एवढा प्रभू व्हावे संतुष्टी. जसं संत भक्ती करतील तसं देवाला काय करावं लागतं, व्हावं लागतं. याचे अनेक उदाहरण आहे, त्या वेळ घेणार नाही. म्हणून संत हे देवाचे मालक आहे. मग आपण कोणाकडे गेलं पाहिजे, मालकाकडे गेलं पाहिजे का कोणाकडे गेलं पाहिजे, मालकाकडे गेले पाहिजे. म्हणून संतांचे पाय पकडले पाहिजे. संतांशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. एकाने ऐकलं असं, संतांचे पाय धरायचे. एक जण कीर्तनातच उठला आणि अशोक बाबांचे पायच धरले. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. याचा अर्थ वाच्यार्थ घेऊ नका, काय घ्या, लक्षार्थ घ्या. वाच्यार्थ म्हणजे जसं बोललं तसंच करायचं. एका सासून सुनेला सांगितलं, अगं एवढं काम करतेस पण जरा डोक्याने काम कर. तिला राग आला, एवढं मी काम करते, शेण काढतेस, असं सगळं भांडी जुने भांडी सगळं करते आणि मला म्हणतात डोक्यानं काम करा. चुल्यापाशी बसली होती, हे डोक्याने काम कर. आणि गेली सासूबाई शेजारी गप्पा मारायला. तिला जरा खटकलं, मी एवढं काम करते म्हणता डोक्याने काम करा, डोक्याने काम करा. या विचारामध्ये काय झालं, ते लाकडं जळत 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 ते काय आले, बाहेर आले. तिनं विचार केला, आता इथं आपलं डोकं लावायचं नाही. जसं सासूनं सांगितलंय, धरलं डोकं, लावलं लाकडाला. बघता काय बोलला असतो पण आता भाव आहे. म्हणजे काय झालं, इथे काय घेतला, लक्षार्थ घेतला का वाच्यार्थ घेतला, वाच्यार्थ घेतला. डोक्याने काम कर म्हणजे विचारपूर्वक काम कर. तसं इथं संतांचे पाय धरा म्हणजे जाऊन संतांचे पाय धरा असं नाही. मग संतांचे पाय धरायचे म्हणजे कसे धरायचे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिते ज्ञानम ज्ञानिनस् तत्त्वदर्शनं तरी तनुमनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. संतांचे पाय पकडायचे म्हणजे त्यांच्या चरणावर काय करायचा, दृढ विश्वास ठेवायचा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे संतांचे पाय पकडायचे म्हणजे त्यांचे विचार आत्मसात करायचे. संत सांगतील त्या मार्गाने आपण काय करायचे, चालायचंय. याचा अर्थ काय, संतांचे संता पायी ठेविता भाव, संता पायी ठेविता भाव, संता पायी ठेविता
संता पाय ठेविता पाय ठेविता तेरे आपोआप भेटे देव तेने भेटे देव संता पाय मनोरी संता भजावे मनोरी संता भजावे देव मनोरी संता भजावे मनोरी संता म्हणून धरावे संतांचे ते संतांच्या जवळ जर राहिलो ना त्याच्यासाठी देवासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. आपे आप काय होतो तो देव काय होत असतो प्राप्त होत असतो. म्हणून काय केले पाहिजे संतांचे पाय काय केले पाहिजे धरले पाहिजे. काय झालं एक महात्मा तीर्थाटन करत होते. जसे नर्मदा परिक्रमाला जातात त्याप्रमाणे एक महात्मा तीर्थाटन करत होते. भलं असं जंगल होतं. सायंकाळची वेळ झाली. फळं दिसले फळं खाले उदरनिर्वाह केला. पण आता मुक्काम कुठे करावा रात्र कुठे घालवावी म्हणून इकडे तिकडे बघतात. एक छोटंसं झोपडं दिसलं. जीवामध्ये जीव आला. आता इथे रात्रभर आराम करू आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवास सुरू करू. ज्या घरी गेले ते घर कोणाचं होतं पारद्याचं. जंगलामध्ये कोणाचं घर असणार आहे पारद्याचं. पारद्यानं बघितलं महात्म्याला. खूप आतोनात आनंद झाला. नमस्कार केला. श्री संतांची माथा चरणावर मध्ये बसवलं. सगळं झालं. महाराज काही भोजन करा. त्यांनी सांगितलं आताच फलाहार झालाय. मी पुढच्या वेळी आलो का नक्की तुमच्याकडे काय करल जेवण करल. रात्र झाली. सकाळी महात्मा उठले आणि पुन्हा तीर्थाटन करण्यासाठी निघून गेले. तीर्थाटन करण्यासाठी निघून गेले. पुन्हा 1 वर्षाने पुन्हा ते महात्मा आले. आता त्यांनी सांगितलं होतं आपण जर फलाहार केला तर अतिथी नाराज होईल. जेवणाला गेलं पाहिजे. मग सरळ जेवणाला त्याच्या घरी गेले. त्याला खूप आनंद झाला. महात्मा आपल्या घरी जेवणासाठी आले. त्यानं विचारलं महात्माजी हे बघा आम्ही जे खातो ते खाऊ नका. शिळं खाऊ नका. तुमच्यासाठी मी ताजं आणतो. फक्त तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडतो. काय म्हणे त्याला काय माहिती माळण हे ते म्हणजे सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडतो. महात्म्याने ओळखलं पारदी भोळा आहे पण अंतकरण त्याचं कसं आहे पवित्र आहे. त्याला माहित नाही अंतकरण पवित्र आहे. सहज सांगितलं हे बघ ज्याच्या कमरेला पितांबर आहे ज्याच्या चेहऱ्यावर विश्वाचं सौंदर्य आहे ज्याच्या डोक्याला मोराचा मुकुट आहे असा पक्षी आण आणि मग मी काय करल भोजन करल. तो म्हणला मी इतकं फिरतोय पक्षीनं पक्षी मला माहिती आहे. मग आजपर्यंत असा पक्षी आपल्याला का दिसला नाही. पण संत सांगतायत म्हणजे संत वचनावर काय ठेवला पाहिजे विश्वास ठेवला. आत्ता आणतो म्हणे महाराज. घेतली गलवर घेतला आणि निघाला. रात्र घालवली. पण मला सांगा असा पक्षी कुठे भेटेल. पण सांगितलं असा पक्षी जर प्राप्त करायचा असेल तर देवाचं काय केलं पाहिजे नामस्मरण करायचं. त्याला सांगितलं जा श्रीकृष्ण गोविंद म्हणत म्हणत जा. दुसराही दिवस उजाडला. पण त्यानं विचार केला आपल्या घरी इतक्या दिवसानं महात्मा विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. दिवसभर फिरला. असे किती दिवस फिरला 7 दिवस फिरला. पण मनामध्ये वाटत होतं आपल्या घरी महात्मा आले उपवाशी जाऊ नये. आता याची चिंता कोणाला पडली हो. त्यानं विचार केला जर आपल्याला एक महात्म्याला जेव घालता येत नसेल तर आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही. लाकडं गोळा केले अग्नी पेटवला. 3 प्रदक्षिणा मारायच्या आणि 4थ्या प्रदक्षिणाला काय करायचं होळी. मग काय उपयोगी आपला एक महात्मा जीव घालू शकत नाही. 3 प्रदक्षिणा केल्या आणि 4थ्या प्रदक्षिणाला आता उडी मारणार. याची चिंता कोणाला पडली देवाला नाही का.
त्या क्षणाला भगवंतानं कोणाचं रूप धारण केलं, त्या पक्षाचं जसं संतानं महात्म्यानं वर्णन केलं ना, अगदी त्याच प्रकारचा काय झाला तयार आणि त्याच्या खांद्यावर येऊन बसला. पटकन पकडलं. 7 दिवस झाले मी या पक्षाला शोधतोय आणि आजपर्यंत सापडला नाही. आता सापडला. बरं धरला तर धरला, जाळ्यामध्ये टाकला. कशामध्ये टाकला? जाळ्यात. बरं जाळ्यातच नाही, इतक्या दिवसांना भेटला. माझे महात्मा उपवाशी आहे म्हणून जे बुक्की मारायचा. कोणाला? जरा हळू मारा, देवाला मारतोय. काय मारायचा? बुक्की मारायचा. इतक्या दिवस झाले माझे महात्मा उपवाशी, बुक्की मारायचा. देव म्हणला आता हे काय आपल्या पाठीमागं लागले. आणला. महात्मा बसलेले होते भजन करत, श्री कृष्ण गोविंद. बसून तर कोणी जगाचा मालक. जे योगी स्वतःला हिमालयामध्ये उलटे टांगून घेतात, गीध पक्षी त्यांना लचके तोडू तोडू खातात, त्यावेळेला ते योगी सांगतात, हे बघा तुम्हाला जेवढं मांस खायचंय तेवढं खा, पण आमचे डोळे मात्र काढू नका. कागा सबतन खाइयो चुनो चुनो खाइयो मांस, 2 नयन या चांद दिओ प्रिया मिलन किया. जोपर्यंत आमचा देव आम्हाला भेटत नाही ना, तोपर्यंत आमचे डोळे बुबुळ काढू नका. आणि अशा योग्याच्या ध्यानात न जाणारा कोणाला सापडलाय? एका पारध्याला सापडलाय. म्हणून देव काय बघत असतो? अंतकरणातला भाव बघत असतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी. त्यानं त्या पारध्याचं शुद्ध अंतकरण बघितलं आणि त्याच्यासाठी त्याला काय करावं लागतं? त्या पक्षाच्या रूपामध्ये यावं लागतं. आणि त्यावेळेला महात्मा म्हणू लागले, देवा माझा पारधी भोळा आहे, काही चुकलं असेल. देव म्हणे चुकलं? पूर्ण रस्ताभर त्याने काय जे विठोबा रखमायचं भजन चाललंय, जे बुक्क्या जे बुक्क्या जे बुक्क्या, इथपर्यंत म्हणे. देवा माफ करा माझा भोळा. काय देवे मला सांगा, त्या पारध्याला देवाचं दर्शन झालं कोणामुळे झालं? कोणामुळे झालं? म्हणून धरावे संतांचे ते पाय. म्हणजे कोणत्या माध्यमातून संत आपल्याला देवाची प्राप्ती करून देतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून त्या संतांच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. महाराज ठीक आहे आम्ही संतांचे चरण धरू, पण आम्हाला फायदा काय? तो फायदा अभंगाच्या दुसरे साधती साधने साधती साधने साधती साधने चाललो, रामराम केला, गाडीवर होतो, काही नाही, राम 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 गेले. पण म्हणलं ना, अहो थांबा, तुमच्या फायद्याचं आहे. माणूस जागेवर काय लावतो? ब्रेक लावतो. फायद्याचं म्हणलं का माणूस काय होतो? महाराज ठीक आहे आम्ही संतांचे पाय पकडतो, तुम्ही सांगता संतांचे पाय पकडले हरी प्राप्त होतो, दुःख नष्ट होतं, सुख प्राप्त होतं, कळालं. आम्ही संतांचे पाय पकडले, पण आम्हाला दुसरा फायदा काय? सुख तर मिळेल ना. तुम्हाला सांगता दुसरा फायदा असा आहे,
अनादी कालापासून जो प्रपंच भवनाम सिंधू म्हणजे जो प्रपंच आपल्या मागे लागलाय ना, त्या प्रपंचाची सगळी बंधनं देवामुळे काय होत असतात, संपत असतात. पण ते कोणाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती झाली पाहिजे, संतांच्या. मला सांगा, एखाद्याला तहान लागली, काय लागली, तहान, गेला समुद्राच्या किनाऱ्यावर, मला सांगा ते पाणी पिता येईल का हो? मुबलक पाणी आहे पण पिण्यायोग्य आहे का? मग ते पाणी कुठून आलं पाहिजे, बाष्पीभवन झालं पाहिजे, ढगामध्ये गेलं पाहिजे. ढगातून जेव्हा ते खाली येईल तेव्हा ते कसं आहे, पिण्यायोग्य. म्हणजे ते पाणी कुठून आलं पाहिजे, ढगातून आलं पाहिजे. तसं देव प्राप्त करायचा असेल ना, तर तो कोणाच्या माध्यमातून आला पाहिजे, संतांच्या माध्यमातून. कारण जो मधला दुवा आहे संतांच्या आणि आपल्या जीवाच्या मधला, देवाच्या आणि जीवाच्या मधला दुवा कोण आहे, संत आहे. ते संत आपल्याला देवाची काय करतात, प्राप्ती करून घेत असतात. म्हणून ते सांगतात संतांच्या माध्यमातून देवाची प्राप्ती झाली का आपली सगळी बंधनं काय होत असतात, तुटत असतात. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, सगळी बंधनं तुटत असतात. मग तुम्ही काहू महाराज, मग त्याच्यासाठी संतांकडे कशाला जायचं, अनेक मार्गाने देवाची प्राप्ती होते ना, अनेक साधनं आहे ना, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. पण हे मार्ग शेवटपर्यंत नेतीलच असं नाही. माऊली सांगतात स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तया शुद्धीची नाही. जे स्वतःच्या बुद्धीने देवाला मिळवायला निघाले त्यांना सुद्धा देव प्राप्त होईलच असं. काही योगाच्या मार्गाने निघाले पण योग मार्ग सुद्धा एवढा सोपा योगाची वाटा जे निघाले का काही कर्माच्या मार्गाने निघाले पण त्यानंही देवाची प्राप्ती होईलच असं नाही. म्हणून सगळ्यात सोपं साधने संतांचे पाय पकडायचे आणि संतांच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करून घ्यायची. एक जण उठला का हो, मग संतांच्याच माध्यमातून प्राप्ती होईल का, दुसऱ्या माध्यमातून होणार नाही का? ते म्हणतात माझ्यावर विश्वास नाही का. नाथ महाराज म्हणतात तुम्ही माझ्यावर विश्वास नाही का, बरं जाऊ द्या, माझ्यावर विश्वास नसेल तर नसेल पण वेदावर विश्वास आहे का नाही. हो म्हणे वेदावर तर विश्वास आहे ना. मग वेद काय सांगतोय, अभंगाचं 3रं चरण, संताविना प्राप्ती शिवाय संतांची प्राप्ती होणार नाही असं मी सांगतो असं नाही तर असं कोण सांगतंय, वेद सांगतंय. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे कोण पुरावा देतंय, वेद. आध्यात्मिक क्षेत्रातलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे कोण आहे, वेद आहे. तो वेद सांगतो का संताशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून इतर साधनं करू नका. इतर साधनं केली तर ते शेवटपर्यंत नेतीलच असं नाही. इतर साधने फळ काम देती, फळ देतात पण पुनरपी आणि ती गर्भवासा. इतर साधनं फळ देतात पण ते पुन्हा गर्भवासाला आणतात. पण संतांच्या माध्यमातून देवाची प्राप्ती झाली ना, सुख तर मिळतंच मिळतं. पण अनादी कालापासून जो प्रपंच मागं लागलाय ना, जन्म मरण रूपी, तो सुद्धा एकदाचा काय होतो, संपतो. सगळी बंधनं तुटून जातात. पण त्याच्यासाठी संतांचे पाय पकडले पाहिजे. म्हणून संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती
बरं कळालं महाराज, संताशिवाय प्राप्ती होणार नाही. मग आम्ही दुसरं कुठंच जाऊ नका, कुठंच जाऊ नका, संतांच्या चरणाजवळच राहा. पडोनी राहीन ते उगाची संतांची ये, न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. देवा आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाही, फक्त तू आम्हाला संतांच्या चरणाजवळ काय कर, ठेव. आण म्हणजे शपथ वाहतात. देवा आम्ही तुझ्याकडे काहीच मागणार नाही, फक्त एकच आमची मागणी आहे, आम्हाला संतांच्या चरणाजवळ काय द्या, जागा द्या. बरं संतांच्या चरणाजवळ जर तुम्ही राहिले, आपण जर राहिलो, पण ते संत आमचे आणखी मनोरथ आहे काय काय ते पूर्ण करतील काय? ते म्हणतात तुमचे सगळे मनोरथ संत पूर्ण करतील. अभंगाचं शेवटचं, एका जनार्दनी संत जनार्दनी संत आणि पूर्ण करीते. संतांच्या जवळ जर आपण राहिलो ना, जे काही मनोरथ असेल ते संत काय करतात, पूर्ण करतात. पण काय केलं पाहिजे, त्यांच्या संतांच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. येणे साधती साधने तुटती भवाची सर्वांनी. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सगळ्यांनी आतापर्यंत मी तुम्हाला काय टेन्शन दिलं का, आहे त्या पोझिशन मध्ये ठेवलं का नाही? मग आता सर्वांनी देवाचं भजन करायचंय. आतापर्यंत मी तुम्हाला म्हटलं नाही, आणि तसंही थंडी नाहीच नाही, म्हणजे काय हात सोडायला काही हरकत नाही. सर्वांनी प्रेमपूर्वक
प्रभूंच्या चरणाजवळ जर आपण राहिलो तर अंतकरणातली सर्व मनोरथ संत काय करत असतात, पूर्ण करत असतात. जाता जाता एक दृष्टांत सांगेल आणि सेवेला पूर्णविराम देईल. संत कसे मनोरथ पूर्ण करतात. सगळ्यात म्हणजे माझा तो विषय नाही बरं का, पण सांगतो सगळ्यात मोठा राजकारणी कोण असेल, मी अगोदर सांगितलं मी त्याच्यातला नाही. हा सगळ्यातला मोठा राजकारणी कोण असेल तर हनुमंतराय आहे. कोण आहे? हा सगळ्यात. बर काय केलं, हे तरी माणसं फोडतात, हनुमंतरायानं भाऊ फोडला. कुठं जाऊन? लंकेत जाऊन. कोण फोडला? विभीषण फोडला, भाऊ फोडला. एवढंच नाही ना, काय झालं, अहिरावण आणि महिरावण यांनी देवाला चोरून नेलं. काय केलं? चोरून नेलं. देवाला सोडलं पाहिजे, युद्ध सुरू झालं, पण अहिरावण मरणा आणि महिरावण मरणा. रक्त सांडलं का पुन्हा अहिरावण महिरावण जिवंत. रक्त सांडलं की पुन्हा अहिरावण. बाण संपले, सगळे संपले. काय झालं असेल करणाराच कळेना. पण बुद्धिमत्ता वरिष्ठ, बुद्धीमध्ये वरिष्ठ नाही, हा बुद्धिवानामध्ये वरिष्ठ कोण आहे? हनुमंतराय. काहीतरी केलं पाहिजे. मग कोणाकडे गेलं पाहिजे याचा उपाय फक्त कोण सांगेल? अहिरावणा महिरावणाची पत्नी सांगेल, चंद्रसेना. गेलं पाहिजे. बस चालू द्या म्हणे युद्ध, मी जातो आता. हनुमंतराय कोणाकडे गेले? चंद्रसेना आपली बसली होती ओट्याच्या बाहेर. बाबा आहे म्हणून बोलत नाही. काही काही चंद्रसेना घोटी नासी घोटी बसल्या होत्या चंद्रसेना. हनुमंतराय गेले, जय हरी. हा जय हरी जय हरी. बसले. म्हणजे मालक कुठे गेले? गेले असेल बोंबलायला. हा हनुमंतराय म्हणे आता जमतय जमतय, म्हणजे आपल्याला जे त्यांच्याकडून घ्यायचंय जमतय जमतय. अहो तुमचे पती इतके शूरवार आहे, देवाला ते पराजित करू हरू शकत नाही, एवढे शूरवार. हा राहू द्या राहू द्या, त्यांचं आम्हाला माहिती आहे. असं कोण म्हणतं? चंद्रसेना. चंद्रसेना म्हणते पण सगळं आपलंही तेच आहे. राहू द्या राहू द्या, त्यांचं भूषण राहू द्या. नाही नाही, तुमच्या पती एवढे शूरवीर कोणीच नाही, खूप शूरवीर आहे. हो तो म्हणलं आता जमतंय आपलं. अहो पण तुमचे पती मरतच नाही, काही केलं तरी मरत नाही. त्यावेळेला चंद्रसेना जागी झाली. असं काय मरण विचारण्यासाठी आलास का काय? ठीक आहे मी मरण सांगते, पण डील झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? डील झाली पाहिजे. मी मरण सांगते पण त्याच्या बदल्यात मला काय द्याल सांगा. म्हणे तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, मला काही नको. राम माझ्या शेजेशी आला पाहिजे. शेजेला कोण आला पाहिजे? बस राम शेजेशी आला, याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. आणि त्या रक्तामध्ये काय करतात? टाकता आणि पुन्हा अहिरावण मैरावण काय होतात? जिवंत होतात. तुम्हाला मारायचं असेल तर काय मारा? भुंगे मारा. हनुमंतरायाने जे गदा घेतली, मोर्चा कोणाकडे वळवला? भुंग्यांकडे. जे धर भुंगा मार, धर भुंगा मार, धर भुंगा मार. एक भुंगा असा लांब लांब पळत होता. नका ना ईडीची नोटीस पाठवू. लांब लांब पळत होता. मारत नाही हनुमंतराय म्हणे, जवळ आहे. म्हणे काय? बस मी पक्ष सोडतो, तुमच्या गटात येतो. मी सांगल तसं वागायचं. म्हणे काय करू सांगा? बस काहीच करायचं नाही. जो चंद्रसेनेचा जो पलंग आहे, कॉट आहे, काय असेल ते लाकडाचा, सागाच्या लाकडाचा, तो काय करायचा? मधून पोखरायचा. त्याच्यावर किती व्यक्ती बसला पाहिजे? एकच. डबल व्यक्ती बसला की तो काय झाला पाहिजे? मोडला पाहिजे. आणि चंद्रसेनेला सांगितलं होतं अपशकुन झाला नाही पाहिजे. अपशकुन झाला तर प्रभू रामचंद्र निघून जातील. बस भुंग्याला ते काम सांगितलं. अहिरावण महिरावण मेले. प्रभू रामचंद्र म्हणे चला आता आपली स्वारी पुढे चालू द्या. हनुमंतराय म्हणे पुढे कसे? चला चंद्रसेनेकडे. हनुमंतराय हे काय वाढवलंच प्रकरण? नाही चला. गेले चंद्रसेनेकडे. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. हनुमंतराया तुम्हाला माहित नाही का? मला माहित नाही, मी त्याच्याशिवाय अहिरावण मैरावण मरत नव्हते. तुम्हाला शेजेला जावं लागेल.
चला तर गेले. चंद्रसेना बसलेली होती, प्रभू रामचंद्र बसले आणि पलंग काय झाला, असा मोडला, हळूच मोडला. पलंग काय झाला, मोडला. अपशकुन घडला. आणि प्रभू रामचंद्र निघायला लागले. प्रभू रामचंद्राला चंद्रसेनेनं जाऊ दिलं, पण धरलं कोणाला, हनुमंतराया पळत होते पटकन, शेपुटा धरली. पळता कुठे, पिछे मोड म्हणे. काय आपलं काय ठरलं होतं, शिजेला कोणाला आणायचं, पण अपशकुन झाला. मी काय करू त्याला ते माहित नाही. इथून पुढं कोणत्याही कीर्तनकारानं जर अभंग घेतला ना, कोणता, संतांची पायी हा माझा विश्वास, मी येऊन तिला दगड मारल. मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही मला प्रभू रामचंद्रांची भेट घालू दिली नाही. त्यावेळेला हनुमंतरायानं सांगितलं, हे बघ, या जन्मामध्ये तो परपुरुष आहे, त्याच्यामुळे तुला तो प्रभू रामचंद्र मिळणार नाही. एक काम कर, पुढच्या जन्मामध्ये हा तुझा पती होईल आणि जेवढं तुला उपभोगायचं तेवढं काय कर, सुख उपभोग. पुढच्या जन्मामध्ये तीच चंद्रसेना कोण झाली, सत्यभामा झाली. आणि देवाचा तिने काय घेतला, भोग घेतला. मला सांगा, त्या चंद्रसेनेची फक्त मनोरथ होतं देव माझ्या शेजेला यावा, तर तिचं मनोरथ कुणी पूर्ण केलं, हनुमंतरायाने संतांनी पूर्ण केलं. म्हणून एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीते पण त्याच्याकरता काय केलं पाहिजे, संतांच्या चरणाचा आश्रय केला पाहिजे, संत चरण पकडले पाहिजे. काय झालं थोडक्यात सांगतो. एक प्रभू रामचंद्र हनुमंतराया सेतू बांधत होते. काय बांधत होते, त्याच्यामध्ये एक खारुताई होती, ती सुद्धा आपले दगड आणायची आणि त्याच्यामध्ये काय करायची. आता एवढ्या गडबडीमध्ये ती खारुताई कोणाला दिसेल का, चुकून हनुमंतरायाचा पाय त्या खारुताईवर काय झाला. आता बोला बरं काय झालं असेल तिचं, जे क्याव 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 करायला हनुमंतरायांना माहित नाही. दगड घेऊन चालले, ते टाकला दगड, पण तिची अवस्था अशी, आता तिचा प्राण जाणार. पण हे कुणी बघितलं, प्रभू रामचंद्रांनी बघितलं. पटकन त्या खारुताईला उचललं आणि धरलं. खारुताई काय झालं, क्याव क्याव तोंडातून रक्त आलंय, सगळं आलंय. काय झालं खारुताई, काही नाही, मी माझा दगड पाण्यामध्ये नेऊन टाकत होते. मग काय झालं, काम तर करत होते, म्हणून तर तेव्हापासून आले. खारुताईचा वाटा. मग काय झालं, माझ्यावर पाय दिला. कोणी पाय दिला सांग, कोणी असो, त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. कोणी पाय दिला, जाऊ द्या ना, जाऊ द्या ना, नका जाऊ द्या प्रभू रामचंद्र, जाऊ द्या, दिला असेल कोणी. नाही नाही नाही, सांग कोणी पाय दिला तुझ्या पाठीवर. आणि सांगितलं नाव, कोणी पाय दिला, हनुमंतरायाने पाय दिला. प्रभू रामचंद्र म्हणे, हाता आपल्याच गटातला निघाला, हाता आपलाच पाखवाजा निघाला. हनुमंतरायाने पाय दिला. असू दे, कोणी असो, हनुमंतराया असेल काय, भैया लक्ष्मणजी असेल काय, मी असेल काय, माझ्याकडून चुकी झाली तरी शिक्षा झाली पाहिजे. सांग खारुताई, काय शिक्षा देऊ हनुमंतरायांना. त्या खारुताईनं सांगितलं, गोड उत्तर सांगितलं, हे बघा म्हणे, शिक्षा करू नका हनुमंतरायांना. करायचाच असेल तर हनुमंतरायांचा सत्कार करा. तुझ्यावर पाय दिला, रक्तभंबाळ झालीस आणि म्हणते शिक्षा नको, सत्कार करा. का सत्कार करू, मला सांगा. हनुमंतरायांचे पाय जर माझ्यावर पडला नसता, रक्त जर माझ्यातून वाहत नसतं, तर मला सांगा, तुम्ही मला उचललं असतं का, तुम्ही मला जवळ केलं असतं का, मला कुरवाळलं असतं का. मग तो कुरवाळील जगजेठी दाटैल नाही का, दाटैल कंठसत घेतं. मला सांगा, हनुमंतरायाने जर माझ्यावर पाय दिला नसता, तर तुमची दृष्टी माझ्यावर पडली नसती, तुम्ही मला उचललं नसतं आणि कुरवाळलं नसतं. म्हणून देवा, तुमचा अंगीकार मला झाला, तुमची भेट मला झाली, ते कोणाच्या पायामुळे झाली, हनुमंतरायाच्या पायामुळे झाली. म्हणून सांगता, धरावे संतांचे ते, कोणत्याही माध्यमातून संतांचे जर पाय पकडले तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला मान्य आहे, काही सिद्धांताचा अपसिद्धांत झाला असेल, बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द इकडे तिकडे गेले असतील, पण सगळा माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि कसं असतं माहिती का, ज्या वेळेला कोणीच नसतं ना, त्यावेळेला आता मी बरेचसे पानं पलटावीत आणले, म्हणजे मुद्दामून चिटकवले. नाही तर कसं आहे, बाकीच्या लोकांना थोडंसं मनोरंजन करून करून ते सिद्धांतापर्यंत आणावं लागतं. पण इथे दिग्गज मंडळी बसलेली असताना आपल्याला
अभंगाला धरून आपण शेवटच्या चरणापर्यंत आलो. जे काही दोष असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, आणि जे काही बरोबर असेल ते गुरुवर्य महान तपोनिधी बाबांच्याच जोग महाराज संस्थेमध्ये राहण्याचा योग प्राप्त झाला. त्यांनीच शिकवलेलं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, आणि काही उणीव सुद्धा आपल्याला या ठिकाणी भासते नाही का. बरेच आता आपला 68वा वर्ष आहे, पण या 68 वर्ष ज्यांनी आपली परंपरा चालवली या जुन्या मंडळीला, आता तर आहेच आहे आदरणीय गुरुवर्य बाबा आहे, प्रल्हाद महाराज आहे, रामदास बाबा आहे, खंडू बाबा आहे, सगळे संजू बाबा आहे, सगळे महात्मे या ठिकाणी आहे. पण जुन्या माणसांनी ही परंपरा चालू केली, त्याच्यामध्ये बरेचशी आपल्याला दिसत नाही. केला आमचे सखाराम खूप म्हणजे आम्हाला गुरुस्थान येते. माऊली माझी या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून सेवा असते. आपण जोग महाराज चरित्र केलं, दरवर्षी प्रवचन सेवा असते. एक दिवशी प्रवचनात बसलेले असताना घरी गेले, आणि घरी गेले मला वाटलं काय झालं असेल. घरी गेले काय आणलं, काय आणला, टाळ आणला. आता तो टाळ दिलाय म्हणजे आता मला काय करणं आहे, दररोज हरिपाठाला तो काय करणं आहे, आदराने दिलाय म्हणजे त्याचा अवमान घडायला नको. भजनासाठी टाळ दिलाय म्हणजे त्याचं काय झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे. एवढी अंतकरणामध्ये भगवंत काय होती, दृढ निष्ठा होती. अशी अनेक मंडळी आहे, आता सर्वांची नावं माहीत नाही, बरीचशी मला माहिती मंडळी पलीकडे राहणारे सर्वजण. देवाने त्यांना बोलवलं, पण नक्कीच त्यांची उणीव आपल्याला जाणवते. पण ही उणीव ही सगळी मंडळी भरून काढतात. मी वाचलं तुमची पत्रिका, बाबांनी सुद्धा प्रवचनाची सेवा आहे नाही का. अनेक मंडळी या ठिकाणी, सगळे दिग्गज मंडळी, हे ऐकणारे तज्ज्ञ मंडळी आहे. पण हे कसं आहे, एखाद्याचं सगळ्यांच्या शेतामध्ये भात असतं तरी आपण भात बघायला का, आपल्या शेतात भात नाही का, पण बघायचं त्याचं भात किती जोरात आलंय. म्हणून इथे सुद्धा सगळे माझं हे बघण्यासाठी आले. हा परमार्थात आहे पण किती शिजलाय नाही का. हे सगळे तज्ज्ञ मंडळी आहे. सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. बाबा या ठिकाणी उपस्थित नाही का. तसं जर बाबांच्या पुढे बोलणं नाही का, बाबा आले तेव्हा पण बाबांनी थोडी खुर्ची लांब नेली बाबांची सदैव. आणि खूप जोग महाराज भजनाविषयी बाबांविषयी अंतकरणामध्ये खूप श्रद्धा आहे. आपला सप्ताह कधी सुरू होतोय 2 तारखेला, आणि बाबा आजच उपस्थित आहे. बरं किती अभंग सुरू होऊ दिला आणि मग बाबा आले नाही का. परंतु त्यांच्याच कृपेनं आपण जे काही शिकलो त्यांच्या समोरच मांडलं पाहिजे. मला सांगा, आपली चूक कोण काढू शकतो, गुरुच काढू शकतात. म्हणून गुरूंच्या समोर अवश्य हे प्रयत्न केला पाहिजे. गुरुच्या समोर गुरुच सांगतात, म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा या ठिकाणी हे या ठिकाणी उपस्थित आहे. मी सांगितलं अनेक जणांची आपल्याला कमतरता जाणवते. अनेक जण या कार्यासाठी भाग घेत असतात, आणि आताही बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येकाचे नाव घेणं उचित नाही, म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी बालाजी TV चॅनलचे सुद्धा सर्व या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वच मंडळी या ठिकाणी, प्रल्हाद महाराज असते, आमचे ओम महाराज, राज महाराज, विशेष करून तुम्ही पण माणसं आणले परमार्थामध्ये नाही का. सुदाम महाराज भोत भजने, मला माहिती ना होते भजने हो. सूर्य मस्तक चरणावर ठेवतो आणि माझ्या सेवेला पूर्ण भजन करा. सर्वांनी टाळ्या, हात वरती घ्या. बोलत जा, बोलत जा.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मणी तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोनी रे रे पुरे रे देवा कोरे उत्तरे नाही विचारिला अधिकार म्या आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसिंगरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम और ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय कंकट स्वामी संतांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा 67 वर्षातील नामयज्ञ या नाम यज्ञातील पंचम दिवसाची कीर्तनरूपी सेवा अर्थात कीर्तन पुष्प आमचे परमार्थ स्नेही आपल्या इगतपुरी तालुक्याचं भूषण युवा कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्तीपरायण बाबांचे पटशिष्य हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज गुळवे यांनी वेळेत येऊन त्यांच्या प्रासादिक वाणीनं आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं आहे. समस्त ग्रामस्थ पागळे देशमुख तरुण मित्र मंडळ भजनी मंडळ सर्वांतर्फे महाराजांचं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्याच परिसरातील प्रवचनकार श्री हरिभक्तीपरायण सुरदास महाराज यांनीही आपल्या विनंतीला मान देऊन तेही वेळेत उपस्थित झाले. त्यांनीही आपल्याला बोधामृत पाजलं त्याबद्दल त्यांचेही समस्त ग्रामस्थ पागळे देशमुख यांच्यातर्फे मी ऋण व्यक्त करतो.